थांबा थांबा मित्रांनो, थांबा मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही केलेली कृती नक्कीच आवडेल. मित्रांनो, आत्ताच आपण 26 जानेवारी रोजी सर्वांनी मिळून शपथ घेतली की संपूर्ण भारतामध्ये सर्वजणाला आपण साक्षर करणार आहोत. फक्त शपथ घेऊन चालणार आहे का? तर नाही मित्रांनो, आम्ही काय कृती केली ते एकदा बघा. एका बागेमध्ये, आंब्याच्या बागेमध्ये या ठिकाणी बाहेरून आलेले परप्रांतीय मुलं दिसत आहे. विशेषतः यांच्या सध्या इथं कोणी पण नाही, यांचे आई वडील कोणीच नाही. त्या मुलांना विचारलं, माहिती विचारली तर ते मुलं सांगतात की आई नाहीये, वडील आहे तर वडील कुठेतरी कामाला गेले असं सांगतात ते. आणि आम्ही त्यांना नावं वगैरे विचारतोय, बघूया नाव वगैरे सांगतात का ते. बाळा तुझं नाव सांग. नाम नाम बताओ, नाम बताओ. खुशबू, खुशबू. तुम्हारा? सानू, सानू. तुम्हारा नाम? कला, इकरा. हा, इकरा. तर मित्रांनो, यांना शाळेत आणण्यासाठी मी, कोळी मॅडम, शेतप मॅडम, त्यांच्या पालकांना, वडील काकांना भेटून यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले. तर मित्रांनो, आज आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि अखेर हे 3 जे विद्यार्थी आहे तर हे स्वतःहून या ठिकाणी पायी चालत या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये आले. आम्हाला खूप आनंद झाला की आम्ही घेतलेली जी मेहनत आहे, प्रयत्न केले, तर त्याचं फळ म्हणून हे 3 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे. मित्रांनो, यांच्याबद्दल जर बोलायचं ठरलं तर यांची आई नाही आहे मित्रांनो, विशेषतः फक्त वडील आहे आणि एक काका पण आहे. आणि या ठिकाणी हे परप्रांतीय आहे, यांना मराठी तर काही कळत नाही, हिंदी कळते. मी हिंदीतूनच यांना शिकवणार आहे. आणि त्यातली त्यात विशेष म्हणजे याचे जे वडील आहे तर ते बागेमध्ये राखण करण्यासाठी जातात, काका पण त्याच कामासाठी आलेले आहे. आणि अल्प पगार त्यांना आहे, गरीब परिस्थिती आहे. आणि ही जी मुलगी आहे काय मित्रांनो, बघा तुम्ही, एवढी छोटी मुलगी आहे. छोटी मुलगी असून सुद्धा ही तिच्या वडिलाचा आणि काकाचा डबा स्वतः बनवते, कारण आईच नाही, काय करणार, आई गेलेली आहे मित्रांनो. तर यांना शाळेत घेऊन येऊन यांचं शिक्षण चांगलं व्हावं म्हणून यांना शिकवण्यासाठी शाळेत आम्ही आज घेऊन आलेलो आहे. यांचं स्वागतही केलेलं आहे. आमच्या शाळेतील एक पालक कैलास जाधव यांनी यांना वही, पुस्तकं, बॅग पण दिलेली आहे. आम्ही पण सर्वांना मिळून इथून पुढे त्यांना मदत करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा नक्कीच म्हणजे सगळ्या भारतातील सर्वच गोरगरिबातील मुलांना शिकवण्यासाठी सगळ्यांनी जर चांगला मनापासून प्रयत्न केला आणि सगळ्यांसाठी अशी कृती जर केली तर निश्चितच आपला भारत देश साक्षर बनेल. तुम्हाला आमचा जो प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नाला यश आलेलं बघून तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या परिसरात असं काही प्रकार घडतोय का? शिक्षक म्हणून आम्ही केलेली जी काही भूमिका आहे तर याबद्दल तुम्ही काय बोलाल? नक्कीच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जाताना जास्तीत जास्त मात्र हा व्हिडिओ शेअर नक्की करा, कारण एक आई नसलेल्या या मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आता घेऊन आलेलो आहे. आमच्याजवळ जितक्या दिवस राहतील तितके आम्ही तन मन धनाने चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करू.